एअर फ्रायरमधील पदार्थ खरंच हेल्दी असतात का? मी एक डॉक्टर आणि डायटिशियन तर आहेच, पण मी 2 मुलांची आईसुद्धा आहे. छोट्या छोट्या भुकेसाठी घरामध्ये वारंवार स्नॅक्स बनवावेच लागतात. त्यामुळे हे स्नॅक्स बनवण्यासाठी एअर फ्रायर घ्यावा का? हे ठरवताना पडणारे मुख्य 3 प्रश्न म्हणजे: नंबर 1, एअर फ्रायर वापरणं आरोग्यासाठी सुरक्षित आहे का? नंबर 2, एअर फ्रायरमध्ये बनवलेले पदार्थ खरंच पौष्टिक असतात का? नंबर 3, रोजच्या वापरासाठी एअर फ्रायर खरंच प्रॅक्टिकल आहे का? आजकाल अनेक घरांमध्ये एअर फ्रायर वापरला जातो, पण ह्या एअर फ्रायरमध्ये बनवलेले फ्रेंच फ्राईज, सामोसे, वडे मनसोक्त खाल्ले तरी चालतात का? या एअर फ्रायरच्या भांड्यामध्ये असलेलं नॉनस्टिक कोटिंग आपल्या आरोग्यासाठी सुरक्षित आहे का? नॉनस्टिक एअर फ्रायर घ्यावा की काचेचा एअर फ्रायर घ्यावा? हे आणि असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतात. या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. आपण याच्या मागचं विज्ञान सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. सगळ्यात पहिले एअर फ्रायर काम कसा करतो? तर नावात फ्रायर असलं तरी आपण जसा पदार्थ तळतो तसा पदार्थ याच्यामध्ये तेलात तळल्यासारखा तळला नाही जात, तर एअर फ्रायरच्या आतमध्ये गरम हवा तयार होते. ही तयार झालेली गरम हवा त्या पदार्थाच्या भोवती वेगाने फिरते आणि त्यामुळे पदार्थाचा बाहेरचा भाग कुरकुरीत होतो, क्रिस्पी होतो, तळल्यासारखा होतो. एअर फ्रायर हा छोट्या कन्व्हेक्शन ओव्हनसारखाच काम करतो. मग प्रश्न असा पडतो की डीप फ्राईंगपेक्षा एअर फ्राईंग चांगलं आहे का? मला असं वाटतं की आपण मुलांना तळलेले पदार्थ अजिबात खाऊ नका असं तर नाही म्हणू शकत, पण हे पदार्थ बनवण्यासाठी आपण बाजारामध्ये अवेलेबल असलेला एअर फ्रायर नक्कीच वापरू शकतो. याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगते की आपण तसं बघायला गेलं तर आपली आजी पणजी पाट्या वरवंट्यावरती वाटण बनवायचे किंवा खलबत्त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट बनवायचे. नंतर मिक्सर आणि ग्राइंडर आलं, मग आपली आई आणि आपण मिक्सर ग्राइंडर वापरायला लागलो. मला माहिती आहे चवीमध्ये थोडासा फरक पडतो, पण आपण त्याच्याशी ॲडजस्ट होतो. त्या चवीनंतर आपल्याला डेव्हलप होतात, आवडायला लागतात. तसंच आता एअर फ्रायरसुद्धा आलेला आहे आणि ह्या एअर फ्रायरमुळे वेळही वाचतो, पदार्थ पटकन बनवता येतो. त्यामुळे हा एअर फ्रायर वापरायला काहीच हरकत नाही. पण तो वापरायचा डिसिजन हा एज्युकेटेड डिसिजन असला पाहिजे. त्याच्यामुळे ह्याची संपूर्ण माहिती आपल्याला असली पाहिजे. म्हणून त्यासाठी काही गोष्टी आपण जाणून घेऊया. आपण ज्यावेळी कुठलाही पदार्थ तेलामध्ये तळतो तेव्हा त्याच्यामध्ये भरपूर सारं तेल शोषून घेतलं जाऊ शकतं, पण एअर फ्रायरमध्ये तसं होत नाही. अगदी कमी तेलामध्ये आपण हा पदार्थ तळल्यासारखा क्रिस्पी बनवू शकतो. बऱ्याच संशोधनामध्ये असं दिसून आलेलं आहे की एअर फ्रायरमध्ये बनवलेल्या पदार्थांमध्ये फॅट्सचं प्रमाण कमी असतं. फ्रेंच फ्राईज जर तळले आणि तेच फ्रेंच फ्राईज जर आपण एअर फ्रायरमध्ये बनवले तर दोन्हीमध्ये तेलाचं प्रमाण हे कमी जास्त असू शकतं. एअर फ्रायरमध्ये बनवलेल्या फ्रेंच फ्राईजमध्ये फॅट्सचं प्रमाण कमी आढळून आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर समान पोर्शन आणि समान पदार्थ खाणार असाल आणि त्यातला एक डीप फ्राईड असेल आणि एक एअर फ्रायरमध्ये बनवलेला असेल, तर एअर फ्रायरमध्ये बनवलेल्या पदार्थांमध्ये कॅलरीज आणि फॅट्सचं प्रमाण नक्कीच कमी असणार. पण एक डायटिशियन म्हणून मला इथे एक गोष्ट स्पष्टपणे सांगावीशी वाटते, ती म्हणजे एअर फ्रायरमध्ये बनवलेल्या पदार्थांमधल्या कॅलरीज गायब होणार नाहीत. बटाटा, मैदा, चीज आणि आपण कोटिंगसाठी जे काही तेल वापरणार आहे त्यातल्या कॅलरीज आणि फॅट्स तेवढेच राहणार. त्यामुळे दरवेळी पोर्शन साईज नक्कीच महत्त्वाचा आहे. मग तो डीप फ्राईड असू दे किंवा एअर फ्राईड असू दे. फ्रोझन फ्राईज किंवा फ्रोझन नगेट्स एअर फ्रायरमध्ये बनवले तर ते हेल्दी ऑप्शन होत नाही, कारण फ्रोझन फ्राईज आणि नगेट्समध्ये रिफाइंड ऑइल असतं, प्रिझर्वेटिव्ज असतात, सोडियम, सॅच्युरेटेड फॅट्स जास्त प्रमाणात असू शकतात आणि याच्यामध्ये फायबर्सची कमतरता पण असणार. म्हणून अशा पदार्थांच्या ऐवजी एअर फ्रायरमध्ये तुम्ही पनीरचे पदार्थ, टोफूचे पदार्थ, भाज्या फ्राय करणे, चणे, मखाणे, घरी बनवलेले कटलेट, फिश, चिकन नगेट्स असे पदार्थ याच्यामध्ये नक्कीच बनवू शकता. पण ते घरचे असायला पाहिजे, ते घरी बनवलेले असायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे इन्ग्रेडियंट्स असतात हे आपल्याला अगदी माहिती असतं. आणि बाहेरचे पॅकेटमधले पदार्थ खाण्यापेक्षा हे एअर फ्रायरमध्ये घरी बनवलेले पदार्थ खाणं कधीही चांगलं. कुकिंग मेथड कितीही चांगली असली तरी आपण त्याच्यामध्ये बनवत असलेल्या पदार्थांची क्वांटिटी, क्वालिटी आणि पोर्शन सगळंच महत्त्वाचं आहे. इन्ग्रेडियंट्स कुठले जातात तेही महत्त्वाचं आहे. कुकिंग मेथडमुळे पदार्थाची न्यूट्रिशनल क्वालिटी पूर्णपणे बदलत नाही.
एअर फ्रायरचा मुख्य फायदा म्हणजे कमी तेलामध्ये पदार्थ चांगला बनतो आणि तळल्यानंतर उरलेल्या तेलाचं काय करायचं ते परत परत वापरता येत नाही, हा एक मोठा प्रश्न असतो. तो प्रश्न सोडवला जातो आणि याच्यामध्ये पदार्थ बनवणं अतिशय सोपं आहे आणि वेळखाऊ पण नाहीये. आता अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एअर फ्रायरमध्ये ॲक्रेलॅमाइड तयार होतं का? ॲक्रेलॅमाइड म्हणजे कोळशाची शेगडी, चुलीची आणि गॅसची फ्लेम याच्यावर अन्न तळल्यास, भाजल्यास किंवा करपवल्यास पदार्थांवर तयार होणारा काळ्या रंगाचा थर विषारी पदार्थ म्हणजे ॲक्रेलॅमाइड आहे. तर हे ॲक्रेलॅमाइड एअर फ्रायरमध्ये सुद्धा तयार होऊ शकतं. बटाटा, ब्रेड आणि धान्याचे पदार्थ जर तुम्ही जास्त तापमानावरती ब्राऊन आणि क्रिस्पी केले की त्याच्यामध्ये ॲक्रेलॅमाइड नावाचा विषारी पदार्थ तयार होऊ शकतो. पण मग हा ॲक्रेलॅमाइड फक्त एअर फ्रायरमध्येच तयार होतो का? तर नाही, तो कशावरही होऊ शकतो. जेव्हा जेव्हा आपण उच्च तापमानावर फ्राईंग, बेकिंग, टोस्टिंग, रोस्टिंग करतो त्यावेळी हा ॲक्रेलॅमाइड तयार होण्याची शक्यता असते. मग कुकिंग मेथड कुठलीही असू देत, ॲक्रेलॅमाइड किती प्रमाणात तयार होईल हे तुम्ही ते पदार्थ शिजवताना ठेवलेलं टेम्परेचर, कुकिंगसाठी लागणारा वेळ आणि तुम्ही तो पदार्थ किती ब्लॅक आणि ब्राऊन करता ह्याच्यावरती जास्त अवलंबून असतं. बऱ्याच संशोधनांमध्ये डीप फ्राईंगपेक्षा एअर फ्राईंगमध्ये ॲक्रेलॅमाइड कमी प्रमाणात तयार झाल्याचं आढळून आलेलं आहे. पण प्रत्येक अभ्यासाचा, प्रत्येक संशोधनाचा निष्कर्ष हा वेगवेगळा असतो. त्यामुळे मला खरंच असं वाटतं की घरी कुठलाही पदार्थ बनवताना तो गोल्डन येलो किंवा लाईट ब्राऊनच करावा. जास्त ब्राऊन किंवा काळा जर बनवला तर त्याच्यामध्ये नक्कीच ॲक्रेलॅमाइड तयार होतं आणि ते आपल्यासाठी हानिकारक असतं. आणि तुम्हाला बटाट्याचे फ्राईज जर घरी बनवायचे असतील तर बटाट्याचे काप किंवा फ्राईज जे तुम्ही करता ते 15 ते 20 मिनिटं जर तुम्ही पाण्यात बुडवून ठेवले आणि मग ते एअर फ्राय केले तर ह्याच्यामध्ये ॲक्रेलॅमाइड तयार होण्याचं प्रमाण खूप कमी असतं. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो मी ह्या एअर फ्रायच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे की बरेच जण मला विचारतात की भाकरी जेव्हा आपण फ्लेमवर भाजतो, डायरेक्ट फ्लेमवर भाजली कीच ती फुलते, तर मग ह्याच्यामध्ये ॲक्रेलॅमाइड तयार होतं का? हे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे का? तर ह्याचं उत्तर आहे नाही. भाकरी बनवताना ती भाकरी आधी तव्यावर व्यवस्थित भाजून घ्यायची आणि मग अगदी थोडा वेळ ती तुम्ही कुठल्याही फ्लेमवरती भाजून घ्या. ती काळपट भाजू नका, ती लाईट ब्राऊन, तुम्ही त्याच्यावरती छोटे छोटे ब्राऊन स्पॉट्स पडले की लगेच काढून घ्या. मग ती तुमच्यासाठी अजिबात हानिकारक नाही आहे. कित्येक वर्षापासून आपल्याकडे भाकरी खाल्ली जाते, त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही भाकरी खा आणि कधी जळालीच तर तेवढा जळका भाग तुम्ही काढून टाका, म्हणजे मग ते तुमच्या शरीराला हानिकारक होणार नाही. त्याच्यावर हलके तपकिरी स्पॉट्स आले की ही भाकरी आपण काढून घ्यायची. त्यामुळे हलकी तपकिरी चालेल, पण वारंवार जळलेली भाकरी खाणं तुम्ही टाळा. नंतरचा प्रश्न, बार्बेक्यू केलेल्या पदार्थांचं काय? तर ह्याचं उत्तर असं आहे की बार्बेक्यू करताना मीट, चिकन आणि फिशमध्ये तयार होणारे 2 कंपाऊंड्स खूप महत्त्वाचे असतात. त्याची नावं आहेत HCAs आणि PAHs. कुठलंही मांस जास्त तापमानावर शिजवल्यावर त्याच्यामध्ये HCAs तयार होतात. त्या मांसामधले ज्युसेस किंवा फॅट्स जर कोळशावर किंवा आगीवर पडले त्याच्यापासून धूर निर्माण होतो आणि तो त्या पदार्थांना चिकटतो. या धुरामध्ये विषारी पदार्थ असतात, त्यामुळे अशा प्रकारचे मांस तुम्ही डायरेक्ट फ्लेमवर भाजायचं टाळा. सारखं आलटपलट करा पदार्थ आणि जरी जळलेला भाग असेल तर तो तुम्ही काढून टाका. आणि बार्बेक्यूवर पदार्थ रोज रोज न करता कधीतरी खा, म्हणजे मग ते तुम्हाला अपायकारक होणार नाही. आता एअर फ्रायर निवडताना पुढचा पडणारा प्रश्न म्हणजे नॉनस्टिक एअर फ्रायर घ्यायचा की ग्लासचा एअर फ्रायर घ्यायचा. तुम्हाला जर नॉनस्टिक कोटिंग पूर्णपणे टाळायचं असेल तर सर्टिफाईड ग्लासचा एअर फ्रायर घेणं कधीही चांगलं, तो चांगला पर्याय असू शकतो. पण जसे सगळ्या गोष्टींचे फायदे आणि तोटे असतात तसेच नॉनस्टिक एअर फ्रायर आणि ग्लास एअर फ्रायरचे सुद्धा फायदे आणि तोटे आहेत. सगळ्यात पहिले, ग्लास एअर फ्रायरवरती कुठल्याही प्रकारचं कोटिंग नसतं. याच्यामध्ये पदार्थ आपण सेफली शिजवू शकतो.
पण त्याचं टेक्स्चरमध्ये फरक असतो. नॉनस्टिक एअर फ्रायरमध्ये बनवलेला पदार्थ जास्त क्रिस्पी आणि कुरकुरीत असतो, पण तो ग्लास एअर फ्रायरमध्ये तेवढा क्रिस्पी आणि कुरकुरीत बनत नाही. तो अनइव्हन शिजतो. पण ग्लास एअर फ्रायरमध्ये पदार्थ शिजताना आपल्याला तो डायरेक्टली दिसतो, विजिबल असतो. तो किती शिजलाय हे आपल्याला कळतं. पण ग्लास एअर फ्रायरचा जो बोल असतो तो खूप जड असतो, त्यामुळे धुताना त्याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे. अचानक तापमानामध्ये बदल झाला तर ग्लासचा एअर फ्रायर क्रॅक होऊ शकतो. त्यामुळे हा ग्लास बोल बोरोसिलिकेट किंवा टेम्पर्ड ग्लास आहे का हे तपासायला पाहिजे. तो ग्लास हीट रेजिस्टंट आणि फूड सेफ असणं खूप महत्वाचं आहे. गरम गरम ग्लास बोल थंड किंवा ओल्या पृष्ठभागावर डायरेक्ट ठेवू नका. या उलट नॉनस्टिक एअर फ्रायर मधली जी बास्केट असते ती वजनाने हलकी असते. याच्यामध्ये होणारा पदार्थ हा जास्त क्रिस्पी आणि छान होतो, कुरकुरीत असतो, सगळीकडून इव्हनली भाजला जातो, कारण त्याच्यामध्ये असणाऱ्या होल्समुळे गरम हवा सगळीकडे छान फिरते. चांगल्या दर्जाचा सर्टिफाईड नॉनस्टिक एअर फ्रायर जर तुम्ही वापरला तर तो वापरण्यासाठी योग्य आहे. सामान्य तापमानावर तो सुरक्षित समजला जातो. पण प्रॉब्लेम केव्हा येतो? जेव्हा नॉनस्टिक कोटिंग खराब झालेला असेल तरीही आपण वापरत राहिलो किंवा मॅन्युफॅक्चररनी दिलेल्या टेम्परेचर पेक्षा जास्त टेम्परेचरवर आपण तो वापरत राहिलो आणि त्याचं कोटिंग खराब झालं तर मग प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे सर्टिफाईड ब्रँडेड नॉनस्टिक एअर फ्रायर वापरणं चांगलं. आता नॉनस्टिक एअर फ्रायर सुरक्षितपणे कसा वापरायचा याच्यासाठी मी काही टिप्स सांगते. एअर फ्रायर खरेदी करताना कोटिंगचा प्रकार तपासून घ्या, त्याची क्वालिटी तपासून घ्या. मॅन्युफॅक्चररनी सांगितलेली टेम्परेचरची लिमिट नेहमी लक्षात ठेवा, त्या लिमिटलाच ते कुक करायचं. रिकामा बास्केट जास्त वेळ प्री हीट करू नका. त्या प्री हिटिंग साठी जेवढा वेळ त्याच्यावरती दिलेला आहे तेवढाच वेळ ते प्रीहीट करा. मेटल स्पून, फोर्क किंवा मेटलचा स्पॅच्युला कुक करण्यासाठी वापरू नका. स्पॅच्युलाने खरवडून पदार्थ काढू नका. सिलिकॉनचे किंवा वुडन युटेन्सिल्स किंवा स्पॅच्युला त्याच्यासाठी तुम्ही वापरू शकता. आणि यातलं जे भांड असतं किंवा बास्केट असते ती स्क्रबरने घासून घासून साफ करू नका. एखाद्या सॉफ्ट स्पंजनी साफ करा आणि खूप गरम असतानाच ती डायरेक्ट पाण्यामध्ये घालू नका. ही बास्केट गार झाल्यावर मगच साफ करा. त्याचं कोटिंग खराब झालेलं असेल तर बास्केट लगेच बदला. त्याच्यावरती स्क्रॅचेस किंवा बबल्स आपल्याला दिसतात तर अशी जर बास्केट असेल तर ती मुळीच वापरू नका, कारण त्याच्यावरचं कोटिंग तुमच्या पोटामध्ये जाऊ शकतं. एअर फ्रायरच्या बास्केट मधून जर तुम्हाला केमिकल स्मेल आला तर तो वापरू नका. मला जर एअर फ्रायर घ्यायचा असेल तर मी कुठला घेणार तर विश्वसनीय ब्रँडचा सर्टिफाईड हीट रेजिस्टंट ग्लास बोल असलेला एअर फ्रायर मी नक्कीच निवडीन. कारण आपण जेव्हा पदार्थ बनवतो तेव्हा जर आपण ते कोटिंग असलेल्या ह्याच्यावरती डायरेक्ट पदार्थ ठेवला तर त्या सरफेस टच होते त्या कोटिंगला. पण ग्लास एअर फ्रायर मध्ये हे कोटिंग साठी सरफेस टच जरी झाली फूडची तरी ते सेफच असणार आहे, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कोटिंग नसतं. मला इथे असं सांगावंसं वाटतं की एअर फ्रायर मध्ये कुठलं मटेरियल आहे किंवा एअर फ्रायरच्या मटेरियल पेक्षा सुद्धा या एअर फ्रायर मध्ये आपण काय बनवतोय हे पण तितकंच महत्वाचं आहे. फ्रोझन फूड बाजारातनं आणून ते सारखं सारखं जर एअर फ्रायर मध्ये आपण बनवत असू तर ते हेल्दी होणार नाही. अशा प्रकारचे फ्रोझन फूडचे नगेट्स किंवा फ्राईज तुम्ही रोज रोज बनवून खाऊ नका. घरीच पनीरचे, टोफूचे पदार्थ, वेगवेगळ्या भाज्यांचे सॅलड साठी तुम्ही फ्राय करू शकता. ह्याच्यामध्ये भाज्या, चणे, मखाणे, चुरमुऱ्याचा चिवडा, अशा प्रकारचे हेल्दी स्नॅक्स तुम्ही पटापटा ह्याच्यामध्ये बनवू शकता. आणि तरीही नेहमी लक्षात ठेवा तुम्ही त्याच्यामध्ये काय बनवता, किती खाता, किती वेळा तो पदार्थ बनवता, तो पदार्थ तुम्ही जास्त क्रिस्पी बनवण्यासाठी खूप जाळताय का कमी प्रमाणामध्ये त्याला तळताय, तेल कुठल्या प्रकारचं वापरताय हेही तेवढंच महत्वाचं. एअर फ्रायर मध्ये जरी तुम्ही पदार्थ बनवत असला तरी तुम्ही तेल वापरताना स्मोकिंग पॉइंट जास्त असलेल्या तेलाचा वापर करणं कधीही चांगलं. तर व्हिडिओच्या शेवटी माझा सल्ला असा असेल, एअर फ्रायरला तुम्ही जंक फूड हेल्दी बनवणारं मॅजिक मशीन समजू नका. तो वापरा पण हुशारीने वापरा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्य विषयक मराठी व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.